नमस्कार. CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्या कारणाने शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला निषेधार्थ पत्र देऊन त्यांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला. कोणाच्या तरी दबावाखाली, कोणाच्या तरी फायद्यासाठी, कुठल्या तरी पक्षाच्या हितासाठी हे जे सगळं केलेलं आहे ते निश्चितच मतदारांच्या मध्ये संभ्रम निर्माण करणारं आहे आणि त्यामुळे ही निषेधार्थ बाब आहे आणि त्याचा विचार निवडणूक आयोगाने करणं अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही मार्गाने जात असताना ज्या काही प्रशासकीय बाबतीमध्ये चुका झालेल्या आहेत त्याकरता कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की पर्सेंटेज वाढलेलं आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये, की त्या बाबतीत कुठलाही निर्णय निवडणूक विभाग घेत नाही, परंतु आपलं हित जपण्यासाठी, कोणाचं तरी हित जपण्यासाठी हे सगळं रचलं गेलेलं आहे, केलं गेलेलं आहे. निश्चितच ते योग्य नाही. कारण जे अपीलात गेले होते त्यांनी फॉर्म मागे घेतलेले होते, त्यामुळे त्यांच्यावर कुठला अन्याय झाला किंवा अशी बाब नव्हतीच. आपल्याकडून स्पष्टीकरण देण्यात आपण कमी पडलो का? मग असं कसं काय निर्णय? सगळी यंत्रणा तयार होती, सर्व शेवटच्या टप्प्यावर तुम्ही एक दिवस सुद्धा प्रचाराला आम्हाला दिला, म्हणजे याचा अर्थ सगळं सुरळीत होतं. मग अचानक निर्णय रात्री उशिरा का जाहीर झाला? निर्णय उशिरा नाही आला. हा जो पत्र आहे ना 29 तारखेचं, ते कॉमन पूर्ण स्टेटसाठीच काढण्यात आलेलं आहे. फक्त काय झालं की त्यानंतर मान्य राज्य निवडणूक आयोगाने सर्व मान्य जिल्हाधिकारी महोदयांची व्हीसी घेतली आणि प्रश्न जाणून घेतले की कुठे काय वस्तुस्थिती आहे. त्यानुसार आपल्याला अहवाल सादर करायला सांगितला होता. आपण तुम्ही जसं सांगत आहात त्या दृष्टीने आपण अहवालही सादर केला होता की ज्यांनी पिटिशन दाखल केलं होतं त्यांनीच माघार घेतलेली आहे, ते पाठवलं. त्यानंतर आपल्याला संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळी थोडंसं जिल्हाधिकारी महोदयांच्या ग्रुपवरती मेसेज आला की जो कार्यक्रम दिले सारखीच्या पत्राने त्यानुसार पुढे जायचा, त्यात काही चेंजेस नाही. मग आपण त्यावरती सगळ्यांना आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या आवाजाचं काय हे घेतलंच नाही, दखल घेतलीच नाही. 2 मिनिटं कारण काय सांगितलं त्यांनी? निवडणूक रद्द करायचं, पुढे ढकलायचं कारण काय सांगितलं? कारण असं दिलेलं आहे त्यामध्ये की जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जो निकाल होतो तो निकाल दिल्यानंतर 3 दिवस माघारीसाठी त्या उमेदवारांना मिळाली पाहिजे असं त्या कायद्यामध्ये नमूद आहे. आणि त्याच्या आधारे मग ते 3 दिवस न मिळाल्याने 22 तारखेच्या आज जर निकाल झाला असता तर मग आपली कार्यवाही पुढे गेली असती. 22 तारखेनंतर निकाल झालेला असल्यामुळे निवडणूक स्थगित करण्याचा कुठलंही कारण नसताना, कुठलंही ठोस कारण नसताना ही निवडणूक रद्द केलेली आहे आणि आज तुम्ही लोकशाहीचा गळा घोटत आहात. अंबरनाथच्या मतदारांना तुम्ही जो त्रास दिलेला आहे हा योग्य नाही. हा आमचा शेजारच्या शहरामध्ये बदलापूरला 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला त्यांचा रिझल्ट आहे. त्याचा परिणाम नाही होणार का आमच्यावर? त्याला जबाबदार कोण? मोजणी थांबवा. त्या पण मोजणी थांबवाव्या आणि सगळ्यांचा निकाल एकदम 21 तारखेला घ्यावा. साहजिकच आहे. हा एकत्र आहेत ना, संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र होतात निवडणूक. आता जे बोलले ना तुम्ही जर मला निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनात आम्ही बोललेलं नमूद केलं. याच्यामध्ये असेल तर मी हे पाठवेल, जर नसेल साहेब तुम्ही पाठवलेल्याचं काहीच होत नाही. तुम्ही ते आणि तुम्ही वेगळे आहे का? तुमचं काय अधिकार आहे? निवडणूक निर्णय अधिकारी, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे ना. तुम्ही जो अहवाल पाठवला ते अंबरनाथ मध्ये कुठल्या एखाद्या उमेदवारावर अन्याय झालेला नाही, निवडणूक प्रक्रिया चालू आहे, तरी देखील निवडणूक आयोग हा विचार करते अंबरनाथची निवडणूक रद्द करण्याचा. तर तुम्हाला आज पत्र देऊन उपयोग काय होईल असं आम्हाला वाटतंय? तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली काम करताय. निवेदन जर माझ्याकडे पाठवलं तर वरती निवेदन पाठवलं माझ्या हातामध्ये दबाव आलाय आणि त्या दबावाखाली तुम्ही हा निर्णय घेतलाय, तो पुरस्कार घेतलाय आणि पूर्ण अंबरनाथच्या जनतेला लोकशाहीचा गळा घातलाय तुम्ही लोकांनी. एवढं दिसतंय, सरळ सरळ तुम्हाला दिसतंय. तुमची प्रक्रिया तुमच्या चुकीमुळे आम्हाला त्रास होतोय, पूर्ण अंबरनाथला त्रास होतोय, लोकशाहीला त्रास होतोय. तुम्ही रात्री 10 वाजता प्रेस नोट काढताय, चोरी करताय का तुम्ही? तुम्ही सकाळीच करायला पाहिजे होतं.
24 ला झालं ना, तुम्ही कळवलं पाहिजे होतं 5 दिवसाला. 25 तारखेला तुम्ही करायला पाहिजे. 5 दिवस काय वाट बघितली नाही तुम्ही? हो, प्रेस कॉन्फरन्स यांचीच लोक सांगतात की चालू ठेवा, अंबरनाथचं काय स्थगित झालेलं नाही, चालू ठेवा. 24 आमच्या भावना, लोकांच्या भावना इलेक्शन कमिशनरला तुम्ही कळवा. ही चुकीची बाब केल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासाठी पूर्ण अंबरनाथकरचे जनतेचे आणि अंबरनाथकरांचे जे आमची जी लोकशाही आहे ती तर गळा घातले. आम्ही तुमचा आणि तुमच्या निवडणूक आयुक्ताचा निषेध निषेध करतो. करतो. निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, राज्य निवडणूक आयोगाचा निषेध असो, राज्य निवडणूक आयोगाचा निषेध असो, करणाऱ्या निवडणूक आयोगाचा निषेध असो. प्रशासन हाय हाय